ॲडव्हेंचर शोधायला नेहमीच लांब जावं लागत नाही. कधीकधी आपल्या घराच्या खिडकीबाहेरच एक वेगळं जग वसलेलं असतं. सकाळची सुरुवात आणि संध्याकाळचा सूर्यास्त यांच्यासोबत चैतन्यदायक असतो. हे आहेत आमचे छोटे आणि गोंडस शेजारी. आमच्या बागेतला हा सगळ्यात देखणा आणि रुबाबदार शेजारी रेड विस्कड बुलबुल. याच्या डोक्यावरची ही काळी शेंडी पाहिल्यावर असं वाटतं जणू एखादा राजमुकुटच घातलाय. आता हा बघा, आमचा एक छोटा पण अतिशय हुशार शेजारी. याचं सौंदर्य बघण्यासारखं असतं जेव्हा याचा जांभळा रंग एखाद्या मौल्यवान रत्नासारखा चमकू लागतो. अगदी काही सेकंदच हा एका जागी स्थिर बसतो आणि पुन्हा आपल्या कामात मग्न होतो. आपल्या बागेतलं एक छोटं पण खूप जिवंत रूप. हा बघा, आमचा सगळ्यात चपळ मित्र ॲशिप्रिनिया. राखाडे रंग, पिवळसर पोट आणि सतत वर खाली होणारी ती लांब शेपटी. आणि हा पहा, आमचा सगळ्यात अभ्यासू मित्र. डोळ्याभोवती पांढरा वर्तुळ असणारा हा पक्षी ओरिएंटल व्हाईट आय ह्या नावाने ओळखला जातो. कोणी याला चष्मेवाला म्हणतं तर कोणी लिंबू पक्षी. हिरव्या पानांमध्ये ह्याचा कॅमोफ्लाज एवढा स्ट्रॉंग असतो की कधी कधी आपल्याला हा दिसत नाही तर फक्त ह्याचा चिप चिप असा आवाज ऐकू येतो. आमच्या बागेत त्या पाहुण्यांची बातच न्यारी. हा बघा, आमचा लाडका मित्र फॅन्टेल फ्लायकॅचर, ज्याला आपण नाचन म्हणतो. एका जागी बसूनही ह्याची शेपटी मात्र नाचत असते. जणू काही माझ्या बागेतील फुलांशी हा मजेत गप्पा मारतोय. आज मेजवानी खास आहे. बर्ड फीडरवर बसून अगदी मनसोक्त दाणे टिपण सुरू आहे. जणू काही पूर्ण जगाची फिकर सोडून हा आपल्या खाण्यातच रमलाय. अरे वा, वाटते पोट भरलं. आता भेटूया माझ्या बागेतील सगळ्यात हुशार कारीगराला. हा आहे कॉमन टेलर बर्ड, म्हणजे आपला शिंपी पक्षी. आकाराने छोटा पण कामात मात्र एकदम चोख. नेहमी झुडपांमध्ये लपून राहणारा हा आमचा सवंगडी आज चक्क झाडाच्या शेंडीवर बसलाय. जणू काही संपूर्ण बागेवर नजर ठेवायची जिम्मेदारी आज ह्याच्यावरच आहे. निसर्गाची छोटी जादू. झुडपांमध्ये कशी याची चपाई सुरू आहे. आकाशात उडणारे हे अनोखे पाहुणे नक्की आहेत तरी कोण? जरा जवळून पाहिलं तर लक्षात येतंय, हे तर पेंटेड स्टॉर्क आहेत. पुण्यासारख्या शहरात यांचं दर्शन होणं तसं दुर्मिळच, पण आपल्या शहराच्या जैवविविधतेसाठी हा एक अतिशय शुभ संकेत आहे. बघा, ही चिमणी कशी पाठ फिरून बसली आहे. अरे, आणि फिरली. तिची ही निरागस नजर जणू आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहे. आणि ही निघाली आपल्या पुढच्या प्रवासाला. हा पहा, आपला लाडका दयाळ पक्षी पाण्याचा कानासा घेत हळूहळू पुढे येतोय. काय ही मज्जा, पंखांची फडफड आणि पाण्याची तुषार. उन्हाळ्यातली आंघोळ ह्याला नक्कीच सुखावणारी असेल. धकाधकीच्या आयुष्यात निसर्गासाठी थोडा वेळ काढण्यात मनाला एक वेगळी शांतता देतं. हा बघा, आपल्या बागेतला ओरिएंटल गार्डन लिझार्ड कसा स्थिर बसला आहे. दुर्दैवाने जेव्हा ह्याची सायटिंग झाली तेव्हा मी कॅमेरा कॅरी नव्हता केला. तुमच्या समोर सादर आहे आमचा छोटा आर्टिस्ट कॉमन टेलर बर्ड. हा पानांना शिवून त्याचे घरटे बनवतो. अत्यंत छोटे घरटे असतात,
आणि एकदम तीक्ष्ण शिवलेले असतात. आकार छोटा पण मात्र आवाज असा पूर्ण परिसराला त्याकडे आकर्षित करून घेतो. दिवस मावळल्यावर निसर्गाचं वेगळंच रूप समोर येतं, शांत पण रहस्यमयी. अंधाराच्या साम्राज्यात आता दर्शन होत आहे एका शांत शिकारी पक्षाचे, द इंडियन बार्न आऊल. अत्यंत रहस्यमयी पक्षी ज्याच्याबद्दल आपल्याला फार इन्फॉर्मेशन नाही आहे. पांढऱ्या शुभ्र अंगावरती नारंगी शिक्क्यांची ही छाप ह्याला एकदम सुंदर पक्षी बनवते. आपली ही शॉर्ट फिल्म आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.